बाबांचं वय 30 असताना बाबा नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष होते. हे माहित नव्हतं ना तुम्हाला? आदरणीय वैकुंठवासी तांबे बाबा त्या काळामध्ये, त्या काळातली काँग्रेसची जी मंडळी, आता फक्त याचा विपर्यास करू नका तुम्ही बसल्या बसल्या. आदरणीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय बाळासाहेब भारदे, आदरणीय प्रभाराव, ही त्या काळातली दिग्गज मंडळी काँग्रेसची, आणि यांचं सानिध्य बाबांना मिळाल्यामुळे नेवासा तालुका काँग्रेसचे बाबा अध्यक्ष झाले. पण एक विशेष शब्द जड जाईल ऐकणाऱ्यांना, बाबांनी त्या पक्षाचा अंगीकार जरी केला असला तरी धर्म सोडला नाही, हे विशेष आहे. विठ्ठल बाबांचा जन्म रांजणगावला झाला. बाबांचं सगळं शालेय शिक्षण बाणाशिवऱ्याला झालं. रांजणगावला त्यावेळेस शाळा नव्हती. बाबांचं शालेय शिक्षण सगळं, तुम्ही त्याच्यात संतोष महाराजांचं नाव टाकलं नाही का? आहे का? वयामानाने व्हायचं दोघाला बी असं जात. बाबांचं शालेय शिक्षण 5वी पर्यंत झालं बाणाशिवऱ्याला. ठळक ठळक बातम्या आहेत. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यावेळेस नेवाशाच्या मंदिराची परिस्थिती अशी होती, 12x13चं मंदिर आणि पुढे 5 खणाची पडवी. आणि त्या 5 खणाच्या पडवीमध्ये वद्यवारीला त्या काळातले भजनी मंडळ भजन करायचं. बाबांच्या अगोदर बरं का, तिथं भजन करायचं. आणि निवडक मंडळी, विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ज्या खांबाला महाराज असणारं देवत्वाचं स्वरूप प्राप्त करून दिलं, त्या खांबाच्या दर्शनाला बाबांच्या अगोदर निवडक मंडळी जायची. अगदी, कारण अगोदर वाद होतात. आता कीर्तनकारांना या वादावर बोलावं का न बोलावं हाही मोठा प्रश्न आहे. जागेचा वाद होता. जिथं पैस खांब आज आहे ते ज्ञानोबरायांनी ज्यावेळेस भावार्थ दीपिका प्रतिपादित केली त्यावेळेस तिथं कर्वेश्वराचं मंदिर होतं. कशाचं? कर्वेश्वराचं मंदिर होतं. 900 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किती? 900. कर्वेश्वराच्या मंदिरामध्ये ज्ञानोबरायांनी ज्या खांबाला टेकून भावार्थ दीपिका व्यक्त केली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. जास्त वेळ घ्यायचा नाही. काळाच्या ओघामध्ये एवढी सत्तेपुढं मंदिराचा विध्वंस झाला, खांब शिल्लक राहिला. एक आहे बरं का, सत्य कधीही लोप पावत नाही. आज समाजामध्ये सनातन धर्माला कितीतरी दाबण्याचा प्रयत्न जरी केला, 2 गोष्टी कधी लोप पावत नाही. सनातन धर्म कधी लोप पावत नाही आणि वेद प्रणीत असलेलं ज्ञान कधी लोप पावत नाही. आणि ते लोप पावलं जरी काळाच्या ओघामध्ये, ते लोप पावलं तरी परमात्मा स्वतः संत रूपाने येऊन ते ज्ञान परत उद्घोषित करतात. काळाच्या ओघात मंदिर संपलं पण खांब संपला नाही. अशी वारी सुरू झाली. बाबा वारीला गेले आणि वारीला गेल्यानंतर सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेतील कोंडाजी काकांची बाबांची भेट झाली. ज्याला ज्याची आवड आहे, सरळ सरळ ज्याला ज्याची आवड आहे, माणसं त्याच्या जवळ जाऊन बसतात बरं का. एखाद्याच्या खिशात एक वस्तू आणि एक नाही, तो कोणाजवळ बसत? काय कळलं तुम्हाला? एखाद्याकडे एक वस्तू आहे आणि दुसरी नाही, तू कुठं बसल? तुमच्या PhD झाल्या याच्यात. परमार्थाचं बीज बळच लेकरांच्या अंगात रुजत नाही, ते उपजत असावं लागतं. एवढं तरी बाणाशिवऱ्याच्या ज्या गौंड्याच्या मार्गदर्शनाखाली जे ज्ञानोबरायांचं मंदिर आहे ना, ते गौंड्याच्या मुखातलं वाक्य आहे, बाबा दगड मी घडवलेच नाही, दगड आधीच घडले होते, फक्त अनावश्यक भाग मी काढून टाकला. दगडामध्ये देवाची मूर्ती अगोदरच आहे, कलाकार काही करत नाही, तो फक्त अनावश्यक भाग त्याच्यातला काढून टाकतो.
बाबांना आवड होती परमार्थाची. कोंडाजी काकांबरोबर बाबा सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या त्या सरला बेटावर गेले. बरेच काळ तिथं बाबांचं वास्तव्य झालं. पण जिज्ञासू साधक एका जागेवर टिकत नाही. जुनं सांगतो, आता नाही, आता बोललेलं बरं. जिज्ञासू साधक एका जागेवर टिकत नाही. आणि मग मला वाटतं आदरणीय चैतन्य महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे बरं का. चैतन्य महाराज सांगायचे, पंढरपूरला चातुर्मासाला आम्ही विद्यार्थी दशेत असताना आम्ही आता पाठाला थोडंसं उशिरा जायचं. आणि आमच्यातले जे नवीन यायचे का म्हणले ते आमच्या अगोदर जाऊन बसायचे. आणि मग आमच्यातली जी गुरुजन मंडळी होती ती म्हणायची, शिका यांच्याकडून काहीतरी शिका, यांचा आदर्श घ्या. चैतन्य महाराज सांगायचे, काळजी नका करू, 15 दिवस थांबा. 15 दिवसानं तुम्हाला कोणाचा आदर्श घ्यायचा हे कळल. थंडीच्या दिवसामध्ये इंद्रायणीच्या घाटावर कमरेला पखवाज बांधून प्रॅक्टिस करणारी पिढी, बरोबर आहे की नितीन महाराज? इंद्रायणीच्या घाटावर थंडीच्या दिवसामध्ये कृष्णा महाराज कमरेला दाव्यानं पखवाज कुणी चोरून नेऊ नये म्हणून प्रॅक्टिस करणारी पिढी आता याच्यातलं काहीच पैशानं मिळत नाही. याच्यातलं काहीच पैशानं मिळत नाही. मग हे मिळतं कुठं? ते उपजत असावं लागतं. आदरणीय शंकरबाबा तांबे आणि मंजुळाबाई तांब्यांचं थोडंसं क्षमा मागून शब्द बोलतो, बीज शुद्ध असल्यामुळं, माझे शब्द नाही, ही संतांची शब्द आहेत. कोणत्या बियाला चांगली फळं येतात? शुद्ध बीजा मोठी गोमट्या बीजाची फळे ही गोमटी, हे बाळकडू अंतकरणात. कारण शंकरबाबा तांबे स्वतः भजने होते. चरित्रात आलंय, तांबे बाबांचे वडील शंकर बाबा स्वतः भजने होते. त्याचा परिपाक बाबा सरला बेटावर जास्त दिवस थांबले नाही. मला समन्वय लागला नाही, फक्त नाव वाचलंय ते सांगतो तुम्हाला. बेलापूरकर महाराजांच्या दिंडीत बाबा पंढरपूरला गेले. बेलापूरकर महाराजांच्या दिंडीत बाबा पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथं त्या काळातल्या दिग्गज मंडळींचा सहवास घडला. आता ती नावं घेणं ही आपली पात्रता नाही. आदरणीय बंकट स्वामी त्यांच्यामध्ये होते. बाबांचा जन्म आहे महाराज 23 सप्टेंबर 1918. बाबांची जन्मदिनांक किती आहे? 23 सप्टेंबर 1918. भारत स्वतंत्र झाला नव्हता त्याच्या अगोदर बाबा जोग महाराज संस्थेत होते. भारत स्वतंत्र 1947 ला झाला. बाबांनी नेवाशाच्या मंदिराचं भूमिपूजन 16 जून 1947 ला केलं. 2 महिने अगोदर. नाही, सगळं डिटेल आहे, म्हणजे मी फेकीत नाही काही. 16 जून 1947 ला बाबांनी ज्ञानेश्वर मंदिराचं भूमिपूजन केलं. समन्वय असा लावला जातो, बोलवायचं होतं मामांना, नाही बोलवलं होतं मामांना, पण प्रकृतीच्या कारणानं आदरणीय मामांचं येणं झालं नाही. आणि मग दुंडा महाराज आले. आता दुंडा महाराज सारख्या महात्म्यानं भूमिपूजन केलं आणि दुंडा महाराजांनी सांगितलं, काळजी करू नका,
माऊलीनीच असं सगळं घडून आणलंय. म्हणले कशामुळं? म्हणले काही नाही, पायाला दगड लागतो म्हणून धोंडा पाठवला आणि कळसाला सोनं लागतं मग सोनोपंत येणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आळंदीमध्ये या सगळ्या दिग्गज मंडळींचा सहवास बाबांना मिळाला. बाबा चातुर्मासाला पंढरपुरामध्ये थांबले आणि तिथून आळंदीची कार्तिकी वारी आली. आता जशी आली कार्तिकी वारीला आळंदीला बाबा गेले आणि आळंदीला गेल्यानंतर त्या काळी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना झालेली होती 5-7 वर्ष. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना किती साली झाली? 17. एवढं तर आपल्या ध्यानात राहिलं पाहिजे नाही. अशी परिस्थिती आहे महाराज. मला एक जण म्हटला, ते मध्ये एक कीर्तनकाराचं ऐकलं, म्हणले श्राद्धाच्या कीर्तनात योग वशिष्ठ नेमकं काय येते? म्हणलं तू डोकंच लावू नको. ही वस्तुस्थिती आहे महाराज. आपल्या तालुक्यातल्या बऱ्याच जणांच्या घरातली ज्ञानेश्वरी तशीच्या तशीच आहे बरं का. तिचा जीर्णोद्धार करण्याची जबाबदारी म्हातारा गेल्यावर आमच्याकडे आहे. मग तिचं ते कापड आम्ही सांगायचं मिळालं, बरोबर आहे चंद्रकांत महाराज. तिचे जाळे आम्ही झटकायचे. आणि त्याच्यातला एक जण म्हणला बरं का, मी विनोद म्हणून बोलत नाही, तो म्हणला बाबा हे आमची तर काय कोणी वाचित नाही, तुम्ही आलेत. आमच्या म्हाताऱ्याला काही काम नव्हतं. म्हाताऱ्याला काय काम नव्हतं ते आता तुम्ही दुसरीकडे कीर्तन पाहिजे. विनोद सोडून द्या. वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी केली. एक 2-3 वर्षामध्ये महाराजांच्या पूर्ण हयातीत शिक्षण संस्थेचं असं वटवृक्ष झालेला नव्हता. आणि त्या काळी वर्गणी मागण्याची सर्वस्वी जबाबदारी आदरणीय शांतारामबुवा गुरुजी आणि आदरणीय बाबांकडे आली. त्या काळी हे कमी होत, लोक धान्य द्यायचे. बाबांनी डोक्यावर धान्य वागवलं. कशासाठी? बाबांनी धान्य डोक्यावर वागवलं. साधनाची उपलब्ध नसल्यामुळं बाबांनी ते धान्य डोक्यावर वागवावं, संस्थेत जमा करावं. असं हळूहळू मला वाटतं अगोदर फुटवाल्या धर्मशाळेतल्या खोलीमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना झाली. नंतर ती महाराज वाढत गेलं. 100 वर्ष त्या संस्थेला झाली. महाराज त्या संस्थेचं एक घोषवाक्य खूप गोड आहे आमच्या. तिथं शिक्षकांना पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही. आणि एक विशेष महाराज, 100 वर्ष संस्था चालली. किती वर्ष? थोडस क्षमा मागतो तुमच्या सगळ्यांची. कुणीही व्यक्तीनं या तत्वावर कोणतीही संस्था चालून दाखवावी. तुम्ही शताब्दीला असाल सगळे. आता विषय निघाला ओघाणं म्हणून बोलतो. आदरणीय विदर्भ रत्न पाचपोर महाराजांचं कीर्तन होतं शताब्दीला. आणि त्यावेळेस आदरणीय पाचपोर महाराजांच्या मुखातलं वाक्य निघालं होतं, आज खऱ्या अर्थानं त्या मातेला नमस्कार करावा वाटतो. 100 वर्षापूर्वी जो पहिला आमचा विद्यार्थी मधुकरी मागायला गेला असेल आणि ज्या घरातल्या मातेनं पहिली भाकरी त्याला मधुकरीनं दिला असेल, ते दोघंही धन्य आहेत. पाया भक्कम लागतो बरं का. आणि विचाराचा पाया असणारी ही वारकरी शिक्षण संस्था बाबांनी नावारूपाला आणली. बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. मला बऱ्याच जणांचं सोडून द्या, मला माहीत नव्हतं. आदरणीय तांबे बाबा वारकरी शिक्षण संस्थेत परीक्षक होते. म्हणजे कोण? आता तुम्ही परीक्षक आहे का परीक्षित आहेत? ज्ञानोबरायांनी तर उपमा देताना यांना किती गोड दिली. आमच्यापेक्षा ज्ञानोबरायांनी तुम्हाला चांगली उपमा दिली. प्रभू तुम्ही कोण आहात? महेशाची मूर्ती म्हणजे भगवान शिवाचं स्वरूप आहात. जाऊ त्या विषय वाढतोय. वारकरी शिक्षण संस्था नावारूपाला आणली. सगळ्यात अगोदर मामासाहेबांचं स्वप्न होतं, वारकरी शिक्षण संस्थेची शाखा नाशिकला निघाली पाहिजे. बाबांना नाशिकला पाठवलं. ते जुळलं नाही. लोक चांगलं जुळून देत नाही. तुम्ही प्रयत्न करून पहा. समाज चांगल्या गोष्टीला एकत्रित येऊ देत नाही. राम गादीवर बसवायचा होता. काही वाईट होतं का? किती वर्ष वाढवलं कोणी?
बाबांचं तिथं ते व्यवस्था लागली नाही. बाबा तिथून रांजणगावला नेवाशाला आले आणि आपल्या शेजारचं गाव आहे माळस पिंपळगाव, या ठिकाणच्या असणाऱ्या श्रीमती अंजनाबाई काळे यांच्या शेतावर बाबा झोपडी बांधून राहायला लागले. नाव बरोबर आहे हा, म्हणजे नको घोटाळा व्हायला, मी लई मोठ्यात बोलतोय आज, नाही तर सकाळचं कीर्तन काय एवढं. अंजनाबाई काळे यांच्या शेतामध्ये तुमचे सुभाष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या असणाऱ्या शेतामध्ये त्यांच्या त्या परंपरेतले ते म्हणून तो भजनाचा वारसा आहे बरं का. त्यांच्या शेतामध्ये बाबांचं वास्तव्य अगदी ठळलं काही का वेळ नाही. जेऊरला सुद्धा बाबा 6 महिने राहिले होते. बाबांनी तिथे 6 महिन्याचा या ठिकाणी अनुष्ठान केलं. फक्त 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ भिजू घालायची आणि तीच खायची. 6 महिन्याचं अनुष्ठान केलं. तिथल्या साधकांनी बाबांना विनंती केल्यानंतर बाबांनी आणणं सुरू केलं आणि मग बाबा खऱ्या अर्थानं बाबांनी जे नेवाशाला पहिलं कीर्तन केलं ना, श्रोते किती होते माहिती का? किती असतील बरं पहिल्या कीर्तनाला? त्याच्यावर मी अंदाज काढला 2 दिवसापासून लोकांना तवापासून किती हरी किंवा ज्ञानोबा यांच्या पैस खांबाच्या मंदिरामध्ये गोड तेलाचा दिवा आणि त्याच्यावर ते बाबांनी कीर्तन केलं. आणि मग बाबांना असं अंतकरण वृत्तीतून वाटायला लागलं, ज्या भूमीमध्ये मोक्षाची गवादी ज्या ज्ञानोबरायांनी घातली ते ज्ञानोबरायांचा तो पैस खांब मंदिरात नेण्याचा प्रयत्न वादातीत मुद्दा होता, तो निकाली निघाला. त्याच्यातलं मी मोठ्यांच्या मुखातलं वाक्य सोमनाथ महाराज असं ऐकलंय, निर्णय देणारी व्यक्ती त्या समाजाची असून सुद्धा निर्णय इकडून दिलता कारण तो खरा होता. आणि मग त्या न्यायाधीशांना विचारलं, तुम्ही त्या समाजाचे असून या समाजाविषयी निर्णय का दिला? तर त्यांनी सांगितलं, उद्या निर्णय देण्याच्या आदल्या रात्री 12 वाजता माझ्या स्वप्नामध्ये एक दिव्य विभूती आली आणि त्या विभूतीने सांगितलं फक्त खरं बोल. असो बाबांनी संकल्प केला आणि मग तुम्हाला सांगणं सोपं आहे पण आम्ही ते केलं पाहिजे. आता अगदी समन्वय लावतो 2-3 प्रमाणानं सोप्या. संत सांगायला आले का करून दाखवायला आले? संतांनी लिहायला पाहिजे होतं, साच भावे सांगाया वर्ताया. इथं वर्तन संतांनी केलं. बाबांना ज्ञात होतं वर्गणी मागायला गेल्यानंतर अगोदर लोक मला विचारतील. हे ध्यानात ठेवा का, मी त्याच्यातून गेलो म्हणून तुम्हाला सांगत. वर्गणी मागायला गेल्यानंतर समाज मला विचारल तुमचं काय. आणि मग बाबांनी वडिलोपार्जित वाट्याला येणारी इस्टेट विकली. त्या काळी 2,500 रुपये. किती? 1947 साली 2,500 म्हणजे मला वाटतं 25 एकर जमीन. 25 एकर जमीन धरा, 100 रुपये एकर, ते बी जास्त येत असेल. 2,500 रुपयाची पावती बाबांनी स्वतःची इस्टेट विकली. पहिली पावती बाबांनी फाडली. चला वेळ कमी आहे, भाणं शिवरायची गौंडी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचं बांधकाम सुरू झालं. पहिला मजला झाला, दुसरा मजला होणार झाला वेळ कमी असल्यामुळं आणि त्याच्या स्लॅबला पैसे कमी पडले. दुसऱ्या स्लॅबला पैसे कमी पडले. 2 मजली आहे. नेवाशाचं मंदिर कोणी कोणी पाहिलं? किती मजली आहे? 2 मजली आहे. तुम्ही घडीवर फोटो नका करू, तुम्ही गंमत पहा. हे इथूनच फराळाचं घेऊन जाते आणि त्या पटांगणात बसते. मी म्हणलं घरी जाऊन फराळाचं केलं असतं. नाही म्हणलं माऊली दारातला परसा दे. किती ताळी मंदिर आहे ज्ञानोबा आहे. जाऊन द्या किती असो, तुम्हाला तरी काय करायचं. हे नेवाशाच्या वारीला गेल्यानंतर घास कापायला जेणे जेणे इळे आणले ना म्हणून तुमच्या ध्यानात राहत नाही.
काय निस्ते वारीला जाता का आवड महाराज यम काही तर मला सांगायचे तुम्ही जाता तर आमची घेऊन या विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायांची जी देवाच्या पैस खांबाचं मंदिर आहे 2 मजली नीट निरीक्षण करा गेल्यावर खालता तर ते आपला काही संबंध नाही इकडून पायऱ्यानं जातात आता तिकडून बारीनं येतात 2 मजली गेल्यावर पहा जरा निवांत पाहायचा आणि मग दुसऱ्याच मजल्याचा स्लॅब टाकायचा होता बाबांकडचे पैसे संपले मी आज वाचताना वाचले चरित्रात ज्ञानेश्वर संस्थान आळंदीनं सुद्धा ज्ञानोबरायांच्या या मंदिराला 1000 त्या काळी 1100 रुपये वर्गणी दिलेली आणि मग बाबांनी सांगितलं बाबा आता माझ्याकडचं सगळं संपलं किती फिरले असेल हे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे विचार करा सध्या जर लती महाराज एवढी वनवन करावी लागते तर त्या काळी तांबे बाबांना मंदिर बांधायला किती त्रास घ्यावा लागला एक तर परिस्थिती अशी आली की त्यांनी सांगितलं होतं आता हे सगळं बंद करून मला इथं राहायचं नाही असो आणि मग राजआश्रय काही वेळेला घ्यावा लागतो त्या काळी महाराज राहता तालुका आता त्यावेळेस नव्हता पण कोपरगाव तालुक्यातील लोणीचं असणारा घराणं आदरणीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी एक रकमी 20,000 रुपये दिले ते वरचा स्लॅब त्यांनी टाकलेला आहे त्या काळात किती हजार दिले 20,000 रुपये दिले आता महत्वाचा मुद्दा तुम्ही जरा सावध व्हा अभंगात आणतो तुम्हाला त्या काळामध्ये ज्या व्यक्तीनं 20,000 रुपये दिले त्याचं आपण ऐकलं असतं की नाही आपण सगळ्या महाराज मंडळीनं माझ्या सगळं ऐकलं असतं की नाही तांबे बाबांना लग्नाला बोलवलं आता कुणाचं लग्न होतं हेही मला माहिती आहे पण मी नाही सांगायचं लोणीला लग्न होतं संध्याकाळचं लग्न कधीचं संध्याकाळचं गोरज मुहूर्ताचं आणि बाबांना सहकारी म्हणून 2 माणसं गेले काळे गुरुजी आणि दुसरं व्यक्तिमत्व होतं सातारा जिल्ह्यातलं वेळू गावातलं पुंडलिक महाराज वेळूकर ज्यांना पारायणाचार्य उपाधी होती ह्या अजून आपल्याला कोणालाच नाही लागली बाकीच्या किती का उपाध्या लागल्या पण पारायणाचार्य पुंडलिक महाराज वेळूकरांना बरोबर घेऊन हे लग्नाला गेले ज्या व्यक्तीने 20,000 रुपये दिले त्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न आहे महाराज लग्न लागलं आणि ती व्यक्ती बाबांना सामोरे आली म्हणले बाबा जेवून जा आता तुमचं नाही माहित पण मी असतो तर म्हणलो असतो बसावंच लागेल बाबांनी त्या व्यक्तीला सांगितलं तुम्ही नाही तू मला लग्नाला बोलवलं होतं जेवायला बोलवलं नव्हतं मग मी आता इथून नेवाशाला जाईन आणि तिथं भाकरी काय असेल ती भाजी करून खाईल बाबा तिथून तडक निघाले अभंगाचं 3रं चरण तीक्ष्ण भूतरे तीक्ष्ण भूतरे तीक्ष्ण भूतरे तीक्ष्ण भूतरे
यावर्षी दिवाळीला मुलगी ओवाळायला आल्यानंतर आणि असे माता पिता तिला म्हणणार आहे, तुम्हाला दोघाला म्हणतो बरं का फक्त, आई बाप म्हणणार आहे, बाई कपाशी सगळी पाण्यात गेली, वल्ल्यामुळं उसाला तोड नाही, पेमेंट नाही आलं, यंदा जसं असेल तसं धकून घे. विठ्ठल विठ्ठल फायू झाले आता मला असो. एखाद्यानं घुले बाबांचं वाक्य आहे बरं का, घुले बाबांनी तांबे बाबांचं असणारं जे महावैष्णव नावाचे जो अभिप्राय दिलाय तांबे बाबांच्या जीवनाविषयी, त्याच्यात हे वाक्य लिहिलंय, माणसानं लीन असावं पण दीन नसावं. माणसानं लीन असावं पण काय नसावं, दीन नसावं. आपण असे ही लीनता नाही महाराज, हा प्युअर भामटेपणा आहे. बरोबर आहे की चुकीचं वाक्य? अहो नम्रता लीनता ही आतून आली पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्ञानोबरायांच्या मंदिरात दर्शनाला आल्यानंतर सुद्धा बाबा म्हटले, लाईनी या. याला म्हणायचं तीक्ष्ण उत्तरे. ही बाबांच्या जीवन, म्हणून मी सांगितलं हे चारी चरण एका एका चिंतनामध्ये बसत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आता बाण फिरे म्हणजे तुमच्या डोक्यातला बाण वेगळा आणि आमचा बाण वेगळा. तुमच्या डोक्यातला बाण वेगळा आहे, ते आमच्या मायबाप संतांचे आमच्यावर उपकार आहेत महाराज. आम्हाला जसं जसा प्रसंग येईल तशी तशी अभंग वाच्या दृष्टीनं घेता येतात. याला अंडरलाईन करा, वाच्या दृष्टीनं. आमचं कीर्तन जर ये निठुलं, अभंग आहे आमच्याकडे, घडी घडी काळ. आमचं कीर्तन जर ती निठुलं तर वचन ऐका कमळापती. आमचं कीर्तन जर त्यांनी ठुलं, हाती घेऊन बाण फिरे. आणि जर अपक्षाने ठुलं मग काहीच नाही म्हणायचं, पांगोळ झालो देवा. विठ्ठल साधूची वृत्ती कशी आहे महाराज? आईचं लेकराला सावलीत मर म्हणणं जसं तीक्ष्ण आहे, पण त्याच्यात लेकराचं कल्याण आहे, तसं बाबा तीक्ष्ण बोलत होते, पण ते तुमच्या आमच्या कल्याणाचं होतं. संत चरित्रातलं वर्णन आहे महाराज. संतांची वाणी कशी माहिती का? कशी वाणी आहे? तुकोबरायांचं प्रमाण आहे ना संतांची. मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, मुखातली वाणी हे अमृत आहे महाराज. त्यांचा देह देवाविषयीच कारणी लागतो, आपल्यासारखं नाही. आता ते थोडे दिवस त्यांनाच फेटा द्यायचा नाही, खरी नाही द्यायचं. आणि कीर्तनकाराबरोबर जर गायक वादक चालले तरच ते कीर्तन चालले, म्हणजे इकडं तिकडं नाही चालले. कृष्णा महाराजांनी जी चाल म्हटली, तीक्ष्ण वाणी तीक्ष्ण उत्तरे, ते चाल सुद्धा तशीच झाली पाहिजे, नाही तर मग जाऊ द्या, ते आमच्यासाठी चाललंय, हे परत कधी गोळा व्हायचं.
महाराज हे संप्रदायाचं वैभव आहे आणि माणसं जपा महाराज. ही माणसं एका हाकेवर धावून आलेली माणसं आहेत. प्रेम दिल्यानंतर प्रेम मिळतं आणि एकमेकाकडे जात जा बरं का. खरंच केलं पाहिजे. नाही तर ना तुम्हाला सवय लागली पाहुण्यांकडे तुम्ही काम असल्याशिवाय जात नाही. आमचं आता अपवाद वगळता एकही याच्यात पाहुणे नाही पण आम्ही एकमेकाचे कार्यक्रम सोडत नाही. हे आमचं प्रेम आहे. आणि हे कमवायचं असेल तर परमार्थातच यावं लागेल, दुसरीकडे पुढे. आणि असो आणि म्हणून या ठिकाणी तांबेबाबांचं जर चरित्र आपण पाहिलं तर तांबेबाबा तीक्ष्ण बोलायचे. वारकरी संप्रदायामध्ये 19व्या शतकात 2 महात्म्यांचं वर्णन आलं. आदरणीय वैराग्यमूर्ती वामन भाऊंचं एक आलं आणि तांबेबाबांचं स्पष्ट बोलायचे, अगदी प्रखड बोलायचे. आणि म्हणून असणाऱ्या बाबांचं चरित्राच्या बाबतीत जर चिंतन केलं खूप बोलता येईल. आपल्याकडे वेळ कमी आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, अशी असणारी साधू महात्मे येतात कोणत्या कामासाठी. अभंगाचं दुसरं चरण. दुसऱ्या चरणामध्ये आता ते जाऊ द्या. ज्ञानोबरायांनी सांगितलं, स्वयंपाक करणारी सुगरण असून चालत नाही, खाणाऱ्याला बी कळलं पाहिजे ना कशा संग काय खाऊ. असो, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, संतांचं इथं आल्यानंतरचं काम आहे जे बाबांनी केलं. एक वाक्य बोलून जाईल ऐका. जर कुणाला परिचित असलं तर आपण नंतर चर्चा करू. मला तरी वाटतं किंवा मी असं मोठ्यांच्या मुखातलं ऐकलेलं आहे की वर्षश्राद्ध, दशक्रिया विधी, 13व्याला प्रवचन, कीर्तन, आदरणीय वैकुंठवासी
बाबांनी सुरू केली. समजा 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 बाबांनी हे वाढवलं नसतं, तुमचं द्या सोडून, तुम्हाला तसा बी हरिक नाही जे. बाबांनी जर हे वाढवलं नसतं काय केलं असतं बा आता, कोणी तुम्ही नाही. आता याच्यातले जवळजवळ सगळे चांगली शेती करतात महाराज मंडळी, बरोबर आहे ना, वड म्हणा बोरडे म्हणा. त्याच्यामुळं आता इथं आपल्यात काय कुचका काचका बोलायची गरज नाही. पण जे निस्ती याच्यावर येत बॉ, हेच लवकर तुमच्या चांगलं ध्यानात येणार. तुम्हाला हे तंतोतंत कळण, नेवाशाचं मंदिर किती मजली हे नाही कळलं. आपलं बोललं मग आनंदी आनंदकडे, यांचं बोललं बाबा धोरणात नव्हता, ते आमच्यावर बोलला. विनोद सोडून द्या, बाबांनी हे वाढवलंय महाराज, बीज वाढवावे ना, ही कृपा आहे बाबा तांबे बाबांची. तुमच्यावर आहे की नाही माहित नाही, पण आमच्यावर निश्चित आहे, निश्चित आमच्यावर तांबे बाबांची कृपा आहे. आदरणीय वैकुंठवासी कृष्णदासजी महाराज लोहियान बाबा समकालीनच, थोडंसं मागं पुढं. बाबा मला वाटतं 25 ऑक्टोबर 1994 ला समाधिस्थ झाले तांबे बाबा, 94 ला. ते घोटाळा काय झालाय माहितीये का, संत प्रसिद्धीत येऊन न दिल्याचा यो घोटाळा आहे. काय अडचण होती तांबे बाबांचं चरित्र प्रकाशित व्हायला, काही ओळखते की नाही. अहो त्यानंतरची काही जण आली, आता काय सांगू तुम्हाला, त्यांची चरित्र प्रकाशित झाली पण तांबे बाबांचं प्रकाशित नाही. मला वाटतं ते फक्त घुलेबाबांनी अमृत महोत्सवात केलेलं भाषण, बाबांच्या अमृत महोत्सवात केलेलं 75वी साजरी केली. बाबांचे 2 उत्सव नेवाशाला साजरे झाले, एक 61 झाली आणि एक 75वी झाली. आणि बाबांनी त्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा उत्सव केला, ज्ञानेश्वरीची 700वी जयंती नेवाशाला. ही सगळी दिग्गज मंडळी त्या काळी त्यावेळेस उपस्थित होती, इथं बसून होती. असो, आणि म्हणून बाबांनी हे व्यापक कार्य केलं, बीज वाढवावे नाम, हेच काम करण्यासाठी बाबा आले होते. आणि म्हणून बाबांनी हे केलं, म्हणून तर धर्म टिकून या भंगाचं पहिलं धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. धर्माचे
कोबराय सांगतात ते आतून येतच नाही महाराज. तुम्हाला शिंक येतात का सध्या वातावरणामुळे? ती आतून आली तर बरं वाटतं. तसं त्यांना आतून इच्छाच नाही वाजायची, त्यांच्या डोक्यात एक किती वाजले. पण काळजी करू नका, तांबे बाबांच्या पुण्यतिथीचं कीर्तन असल्यामुळं मी सकाळी असो दुपार असो नाही तर संध्याकाळ कोणत्या कार्यक्रमात बाबांचं एकदा नाव घेतो. कशामुळे? वेळेमुळे. कीर्तनकारानं शब्द आणि वेळ दोन्ही जपून वापरलं पाहिजे. आणि म्हणून काळजी करू नका वेळेची. आवडतं वाचिचा टाळ्या थोड्या वेळ, अजून एक 5-7 मिनिटं. नाही आवडलं तर आम्ही तर आमचं चांगलं म्हणणारच आहेत ना. आणि तुम्हाला चांगलं म्हणायला, समोरच्याला चांगलं म्हणण्यासाठी मन मोठं लागतं. आणि याच्या पुढचं वाक्य आहे का, थोडंसं क्षमा मागून बोलतो. कोणत्याही संत महात्म्यांना पाहताना अगोदर जात पाहू नका. इथून घोटाळा आहे. संत पाहले, ज्ञानोबा राय कोणत्या समाजात जातीतले? तुकोबा राय, नरहरी महाराज, गोरोबा काका, संत शिरोमणी सावता महाराज. किती पोडवणी पाठ आहे बरं तुमच्या. आणि आमच्या 12व्या शतकातल्या चोखोबरा यांच्या धर्मपत्नी पहिली शाळेत न गेलेल्या, त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात नजर टाकली आणि घाटावरून महाराज सोयराबाईंच्या मुखातून एक अभंग प्रसंगला, अवघा रंग एक झाला. हुशार कोणी? संतांची काय पाहिजे नाही. आता सध्या काकडा चालू आहे. हा, वैष्णव 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 ही याती आहे आपली. काय वैष्णव याती आहे. पण महाराज चला, वेळ आपल्याकडे नाही. अन्न बोललेलं बरं. आमच्या चांद्यात खरं बोललं का राग येतो कोणला? सख्या आईला. वैष्णवांची साधूची जात का बरं का. जाती न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. कबीर महाराजांची शब्द आहे. साधूची जात विचारू नका. आणि त्याच्या पुढचं काय तलवारीविषयी ना, आता ते दुसरीकडे जाईल विषय. असो. आणि म्हणून धर्माचं पालन करण्यासाठी साधू महात्मे आले. जर या 900 वर्षामध्ये म्हणजे ज्ञानोबारायांच्या समाधी, ज्ञानोबाराय अवताराला आल्यापासून तर आतापर्यंत जर संत महात्मे झाले नसते तर धर्म राहिला नसता. धर्म टिकवण्याची जबाबदारी संत महात्म्यावर असल्यामुळं धर्माचे पालन, जे पाखंड आहे, जे अनिष्ट आहे ते संतांनी मोडवून या वाटा. सूक्ष्म दुस्तर ते बाजूला काढलं, बीज वाढवलं, नामरूपाचं बीज वाढवलं. ते सांगत असताना कधी कधी तीक्ष्ण बोलले असतील, पण हिताचं बोलले असतील. आणि शेवट जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हिताचं बोलत असताना भीड ठेवली नाही अभंगाचं. श्री
सद्गुरूच्या चरणात तुकोबर आहे सांगतात नाही भीड भार इथं रचा ड करू नका. इथं रचा ड करू नका, अर्थ बदलतो. इथं रचा ड झाला का अर्थ बदलतो. भीड भार तुका म्हणे साण थोर, लहान मोठं असं आमच्याकडे काही नाही. आमचा उपदेश सगळ्यांना सारखा आहे. हा तुकोबरायांचा संदेश आहे. आणि संतांचा ऐकत जा बरं का. कृष्णा महाराज संतांचा ऐकत जा. कृष्णा महाराज संतांचा ऐकत जा. आणि जर ऐकलं नाही हे जरी नाही काल कधी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरते शेवटी पा बळ बांधून येईल. सरते शेवटी पा आमचे काही बा जाईल. वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे लटके न बोलामी वर्तमान घोटे वर्तमान घोटे वर्तमान घोटे लटके न बोलामी वर्तमान घोटे पिंगा गपाई पिंगा पिंगा गपाई पिंगा अवगा अवगा धांगड दिंगाग अवगा धांगड दिंगाग अवगा धांगड दिंगाग अवगा धांगड दिंगाग हे पुरोनी भूचित पुरोनी भूचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास निर्गुण निराकार दादा महुर माझ गा. निर्गुण निराकार दादा महुर माझ गा. हे शकून 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 सांगावया हरे बाई माझना. अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सागद होनी भजनी लागा दीपक दाखी बारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी दौर फिरवितो तुम्ही डुबू ऐका मला बी बोलायला अडचण. एक्कावन्न द्यावं लागतं. अवघड आहे.
नाही तुम्ही किती म्हणले? याच्यातलं खात्रीनं सांगतो, याच्यातली सगळी आमची कीर्तनकार, गायक, वादक, गुढीजन, याच्यातलं ठरवणारं कोणी नाही. आणि जर आम्ही ठरिलं मी फक्त एकदाच निकम बाबाच्या पाठाला एकदाच गेलेलो आहे, त्याचा परिणाम आहे. जर आम्ही ठरिलं चांगल्याचं ते गुण दाखवतं ना, ते औषध गुण दाखवणार ना, तुम्हाला हे कळतं का? जर आम्ही ठरिलं, याचे दोन अर्थ निघतील ऋषी महाराज. घ्या, तुम्हाला जो घ्यायचा तो घ्या, विनोद सोडून द्या. ही प्रेमाने एकत्र आलेली सगळी मंडळी आहे. आदरणीय वैकुंठवासी तांबे बाबांचं महानिर्णय आहे. 25 ऑक्टोबर 1994 बाबांना शरीर धर्म प्रत्येकाला आहे. बाबांना ताप आला, लिव्हरला सूज आली, हॉस्पिटलमध्ये भक्त मंडळीने ॲडमिट केलं. पण बाबांनी विनंतीपूर्वक सांगितलं, माझा श्वास म्हणजे ज्ञानोबरायांचं मंदिर आहे, मला हॉस्पिटलमध्ये ठेवू नका, मंदिरात घ्या. आणि तिथं आल्यानंतर काकड्याचा प्रहर आहे, ब्रह्ममुहूर्तावर अगदी सकाळी 6ला काकडा चालू आहे ना, त्यावेळेसही काकडा होता. आणि त्या काकड्याच्या असणाऱ्या त्या ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 6:15च्या आसपास बाबांनी आपला देह या ठिकाणी माऊली चरणी विलीन केला. असणारा आत्मा माऊलींच्या असणाऱ्या त्या पैस खांबामध्ये विलीन केला. बाबांच्याच मुखातलं एक शेवटचं दृष्टांत सांगतो, सेवेला पूर्णविराम देतो. कार्य करूनही जर समाजानं बोट केलं तर महात्मेसुद्धा उद्विग्न होतात. एवढं मोठी वास्तू बाबांनी उभी केली, बाबा उद्विग्न झाले, समाज दुसणं द्यायला लागला काही अंशी, आणि बाबा निघणार होते. बाबांच्या सहकारी एक भिल्ल समाजाची व्यक्ती होती, मला नाव आठवेना, बाबांबरोबर राहायची तिथं. आणि त्याला सांगितलं, बाबा आता हे झालंय, आपण इथून गेलं पाहिजे. पण त्या दिवशी असं सांगतात, संध्याकाळी 5:15-5:30ला सूर्याचे तांबूस किरण सूर्य मावळतीकडे झुकलेला होता. आणि योगायोगानं बाबा आणि तो व्यक्ती तिथं पुढं बसलेले होते, ज्या पडवीतले ते खोल्या आहेत ना तिथं. आणि एक अशी व्यक्ती तिथं आली, फक्त विचारलं, तुम्ही बांधलेलं मंदिर कुठं आहे? आणि बाबांनी त्या सहकार्यानं हात केला, ती व्यक्ती आतमध्ये गेली. बाबा असं त्या चरित्रात हे विठ्ठल बाबांनी सांगितलं बरं का, घुले बाबांनी अभिप्राय देताना. तर त्यांनी सांगितलं, कारण असं आहे, संत महात्मे आणि जीवनामध्ये असा मित्र जवळ ठेवा बरं का. म्हणजे मला कविता म्हणायची नाही, पण त्याला सुखदुःख सांगता आलं पाहिजे. बाबांच्या आयुष्यातलं शेवटचं सगळं सुखदुःख बाबांनी घुलेबाबांजवळ व्यक्त केलं. आणि ते घुलेबाबांनी अभिप्राय, ती महावैष्णव त्या अभिप्राय देत असताना सांगितलंय, ती व्यक्ती आतमध्ये गेली, परत बाहेरच आली नाही. आणि त्यावेळेस तांबे बाबांनी त्या सहकार्यांना सांगितलं, ज्या अर्थी ती व्यक्ती आत जाऊन बाहेर आली नाही, त्या अर्थी माझे ज्ञानोबराय सांगून गेले, तू इथून पुढे जाऊ नको. आणि बाबांनी शेवटचा संदेश दिला, नेवाशाच्या मंदिरावर प्रेम करा. आता मंदिरावर प्रेम करा म्हणजे काय करा, तर ज्ञानेश्वरीवर प्रेम करा. आणि ज्ञानेश्वरीवर प्रेम करत 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 जीवन व्यतीत करा. आणि बाबा या ठिकाणी 25 ऑक्टोबर 1994 बाबा या ठिकाणी देह ठेवला. देह जरी ठेवलेला असला तर तिथल्या प्रत्येक दगडाला हात बाबांचा लागलेला आहे बरं का. त्या गौंड्याचं नाव आठवेना, भाणशिवऱ्याचं मला. त्या व्यक्तीनं, मला वाटतं वंजारी आडनाव आहे, त्यांना आडनाव आहे बरं का हे वंजारी, हां बरोबर आहे, वंजारी आडनाव आहे त्यांचं. त्या प्रत्येक दगडाला बाबाने हात फिरवला. आणि बाबाच्या हाताखालून तासून सलाखून तो दगड त्या असणाऱ्या मंदिराला बसलेला आहे. कुणाला ज्ञात नव्हतं. आपली तांबे बाबांची कृपा आहे, आमच्या महाराज मंडळीवर तर आहेच, पण समाजावर कृपा आहे. ज्ञानेश्वरीचं रचनास्थान, माणूस कर्मानं मोठा ठरतो बरं का. ज्ञानोबराय समाधिस्थ जरी आळंदीला असले, पण ज्ञानोबरायांचं कर्म नेवाशाला आहे. आणि माणसं कर्मानं मोठी होतात. ज्ञानोबरायांची कर्मभूमी नेवास आहे. आपण नेवासकर मंडळी सगळी भाग्यवान आहेत. अशा अनादि पंचकोश क्षेत्रामध्ये आपण जन्माला आलो. आणि असे ज्ञानोबरायांचं सानिध्य, संत महात्म्यांचा आहो. ही भूमी जिवंत माणसं चरित्र लिहितात, जिवंत माणसं ग्रंथ लिहितात, यात नवल नाही. या भूमीमध्ये मेलेल्या माणसानं ग्रंथ लिहिला, अजून काय भूमी पवित्र असावी. जिवंत माणसं ग्रंथ लिहितात, नवल नाही. मेलेल्या माणसानं उठून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहावा, हे या भूमीची ताकद. त्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. आणि त्या भूमीचं स्मरण तांबे बाबामुळे आपल्याला झालं, हे ध्यानात ठेवा.
तांबेबाबांनी जर ती भूमी शोधली नसती, जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी 300 वर्षानंतर ज्ञानोबा यांची समाधी शोधली. आळंदीची समाधी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी शोधली, तसं पैस खांबित हे आदरणीय तांबेबाबांनी शोधला. वादातीत मुद्दा कोर्टातून निघाला. ही भव्य वास्तू उभी राहिली. आपण सर्व भाग्यवान मंडळी अशा महात्म्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं असे भगवान अर्जुनाला सांगतात, सगळ्यांच्या पाठातले उहापोह करत नाही. ती माणसं मला जीवापेक्षा जास्त आवडतात. कोणती? जे माझ्या भक्ताचं चरित्र श्रवण करतात, तेही प्राणापरोते मज आवडते निरवते, जे भक्त चरित्राते प्रशंसते. अशा बाबांचं चरित्र पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. बाबांचं स्मरण आपण केलं. सगळ्यांनी मिळून एकदा संतांचं स्मरण करा. आता उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, सर्व असणारी आमचे वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, आदरणीय ताईंच्या वारकरी शिक्षण संस्थेचे असो, ही सर्व आमची गुणीजन मंडळी. मी सांगितलं 11-12 कीर्तनकार आणि निस्ते कीर्तनकार नाही, माझ्यापेक्षा सगळी चांगली कीर्तनकार या ठिकाणी टाळ घेऊन उभी आहेत. हा आमच्या संप्रदायातला मोठेपणा आहे. आणि म्हणून आदरणीय ऋषी महाराज आहेत, आदरणीय देवानंद महाराज आहेत. ही सगळी मंडळी महाराज, सगळी गुणीजन, अजून पक्वाजी मंडळी उभी आहे. आमच्या चांद्यातली सगळी तरुण भजनी मंडळ सहकारी सगळेजण उपस्थित आहेत. सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून विनंती करतो, संतांची जात पाहू नका, सगळ्या संतांच्या पुण्यतिथी करा. आम्ही तुमच्या मागं आहोतो. संतांचं चरित्र समाजापर्यंत जर गेलं नाही, संत समाजाला जर कळाले नाही, तर समाज अधोगतीकडे निघालाय. त्याची अजून अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती होऊ द्यायची नसेल तर सर्वांच्या चरणावर विनंती आहे, संतांचं स्मरण करा. आदरणीय वैकुंठवासी तांबेबाबांचं स्मरण, प्रातस्मरणीय वैकुंठवासी लोहिया बाबांची ही समकालीन सगळी मंडळी, सर्व असणारी भजनी मंडळ, चांद्यातली सगळी भजनी मंडळं, दत्त साधकाश्रम भजनी मंडळ, आदरणीय वैकुंठवासी रोहिदासजी महाराज यांच्यावर प्रेम, ही सगळी जी मंडळी आहे या सगळ्यांच्या सहकार्यानं, आणि सगळ्यांना याच्यामध्ये आता नाव कोणाचं घेत नाही, काही ना काही सगळ्यांनी सहकार्य केलंय. म्हणून हा भव्य दिव्य कार्यक्रम पूर्णत्वास गेलाय. सगळ्यांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव वाणीला पूर्ण विराम. नाही विडवाड नाही विडवाड नाही विडवाड नाही विडवाड
कोणी बोलू नका